आणि 8 संघ रेग्युलरचे खेळतील हे सुद्धा लक्षात ठेवा। स्कोरिंग साठी कोणीतरी यायचंय उत्तम दादा एखाद्याला। या दरम्यान आमचे नारिवली गावचे शाखा प्रमुख सन्माननीय भरत शेठ भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आरेश केने ठरला, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल। आपले माजी सरपंच सन्माननीय बाराम शेठ परशुराम पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आपण हरेश केनेला। आणि सामना सुरू होतोय रेग्युलर फॉर्मॅट मधील पहिला मॅच तुमच्या समोर सोनारपाड्याच्या विरोधात टीम एडुटणे आणि सामन्याची सुरुवात पुन्हा एकदा सौरभ पाटील। तर सामना सुरू होता आणि टीम बॅटिंग करत असताना सतरंगी एडुटणे संघ पाहतोय। तर मनोहर शेठ राऊत सारसोले नवी मुंबईचे त्यांच्या वतीने पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मनोहर शेठ राऊत सारसोले यांच्या वतीने टीम एडुटणे संघाला। थँक्यू सो मच जगदीशजी पाटील। गेम ऑन लेट्स प्ले। पहिलाच बॉल चालला शॉर्ट ऑफला, फिल्डिंग दुसऱ्या अटेम्प्टला बॉल उचलतील, या बॉलवरती मिळती सिंगल। भरत शेठ भोईर यांचा शुभागमन झालं खऱ्या अर्थाने की आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे नारिवलीचे आहे शिवसेनेची एक बुलंद तोफ आणि आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू। त्यानंतर विश्वनाथ शेठ मस्कर रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, एक जबरदस्त आयोजक, या विश्वनाथ शेठ मस्कर तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत। भरत शेठ भोईर तुम्ही देखील या, लाडके आयोजक तुम्हाला बोलवतात या मुख्य व्यासपीठावरती। मॅचला सुरुवात झाली आहे, दोन्ही टीमला खूप शुभेच्छा देऊ। सिंगलला सुरुवात केली आहे, तुम्ही पाहता सतीश आणि धीरज पाटील अशी सलामीची जोडी। प्रथम ठाकूरचा पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर भन्नाट आतमध्ये आला, डॉट बॉल आला। रेग्युलर फॉर्मॅटला आता सुरुवात झाली। रेग्युलरची पहिली मॅच तुमच्या समोर सोनारपाडा त्यांना फाईट करते हिटडूट नाही। या दोन टीम मध्ये गावदेवीचा आशीर्वाद घेऊन सोनारपाडा उतरली आहे, तर सतरंगी हिटडूट नाही। कैलास शेठ गोरपेकर तुम्ही देखील या। फुल टॉस होता, वळवला मडगड टॅक्सीच्या साह्यानं, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमा पार, पूर्वार्धाचा पहिला दर्जेदार चौकार। पुढे चालला 5 वरती सूरज मडवे, एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर गुडलेकरच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईन झाले। सूरज तुझे देखील स्वागत करू। 5 धावा स्कोरबोर्ड वरती, 4 नं अकाउंट खुलं केलं आहे धीरज पाटीलनं। पुन्हा शफल झाला, वळवला बॉलच पाठवलं जातं, पाय लेग सीमा पार, पूर्वार्धाचा दुसरा दमदार चौकार। त्यानंतर बॉल फाईन लेगला, फटका काढला जबा, बॉलच्या रेंज मध्ये आले धीरज पाटील, लेफ्ट हँडर आहेत, बॅट मध्ये दुसरा चौकार। चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती 9 वरती। या सतीश पाटील तुमचं देखील स्वागत। P1चं पहिलं षटक
ऑन साइडला 2 फ्लेअर तुम्ही टटिया सर्कलच्या बाहेर मिड विकेटला लॉंग ऑनला पाहता. षटकातील पुढचा बॉल प्रथम ठाकूर पुन्हा एकदा सज्ज झाला. समोर धीरज पाटीलसाठी लाईन पाहावी लागेल. लाईन कराबा ऑप्शनला सोडून जात असताना पंचांचा इशारा आला. वाईड बॉल अतिरिक्त धाव 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती 10 रन. डबल विजिट मध्ये 10 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 10 धावा धावपलकावरती पाहता डॉट चेंडूला रिव्हर्सचा मात्र नक्कीच स्टान्स बदलला. धीरज पाटीलनं सरळ बॅटनं धावा येतात. रिव्हर्स खेळाच्या नादामध्ये डॉट झाल्या. षटकातील शेवटचा अखेरचा बॉल 10 धावा धावपलकावरती. प्रथम पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल डीप राहिला. खाली राहणारा बॉल होता प्रथमचा. 2 बॉलवरती 2 चौकार जोडला. त्यानंतर वाईट आला. त्याच्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट. षटक संपलं पहिलं. P1चं धावा धावपलकावरती सतरंगी हेडोटणी संघाच्या 10 धावा. P2चा दुसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये समीर पाटील कित्येक वर्ष क्रिकेटला दिलेत. खऱ्या अर्थानं सुंदरपडा संघासाठी जबरदस्त गोलंदाज फलंदाज देखील तो सज्ज झाला. पहिलाच बॉल फटका 5च्या राईडमध्ये उडवला. बॉल लॉंग ऑफला चालला. फिल्डर उपस्थित आहे. झेलची शक्यता. पकडला झेल. विकेटचं पतन त्यावरती पहिला धक्का. सतरंगी हेड टू टेस्ट संघाला फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी गेला. प्रदीप कालन नवीन फलंदाज. विकेट वेल्टी समीर पाटीलला. लॉंग ऑफला अप्रतिम झेल पकडला गेला फिल्डरच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती विकेटनं सुरुवात केली आहे समीर पाटीलनं. प्रदीप कालन 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी गेला. बघा वेळेच्या बाबतीत संदर्भ करा प्लीज. लक्ष असू द्या. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं. 5 षटकासाठी 25 मिनिटाचा कालावधी तुमच्या जवळ आहे. राईटी फलंदाज मैदानामध्ये 1 डाऊन साठी प्रदीप गेला. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. प्रदीपसाठी षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शरीराला बॉल स्पर्श झाला. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाज आहे. कित्येक वर्ष क्रिकेटला दिली आहे सुंदरपडा टीमसाठी. P2 मध्ये आला. पहिल्या षटकामध्ये प्रथम ठाकूरने धावा खर्च केल्या 10 आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विकेटनं सुरुवात केली आहे गोलंदाजीवरती समीर पाटीलनं. षटकातील पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चालला. बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. जमीन लगेच हा फटका. थ्रो देखील ॲक्युरेट आला. तुम्ही तिथे फिल्डर लॉंग ऑफला पाहता.
श्रीधर म्हात्रेला याच्या अगोदर जबरदस्त कॅच लॉंग ऑफला त्यानं गॅदर केली. स्ट्राईकिंगला आता तुम्ही धीरज पाटीलला पाहता ज्यानं पहिल्या षटकामध्ये चौकारनं ज्यानं अकाउंटला खुलं केला, ज्याच्या बॅटमधनं एक फाईन लेग एक स्क्वेअर लेगला चौकारला, तो आता दुसऱ्या षटकामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला. लेफ्टी गोलंदाज आहे समोर. फिल्डिंगमध्ये थोडी परिवर्तन. लेफ्टी आला लगेचच लॉंग ऑफ मिड विकेट. लॉंग ऑनला एक फिल्डर, एक मिड ऑनला फिल्डर तुम्ही उपस्थित पाहता. मिड ऑफला देखील फिल्डर आहेत. लेग स्टिपला एक फिल्डर आहेत. पॉईंटच्या दिशेने देखील फिल्डर लावण्यात आला. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला खोदून काढला. बॉल चला बॉललाच्या दिशेनं श्रीधर मात्र आला वेगानं. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत. त्या दोन स्कोर पुढे चालला. 13 या आकड्यावरती 13 धावा स्कोरबोर्डवरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. P2चं दुसरं षटक पॉवर प्लेचं 30 सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर उपस्थित आहेत. 4 मध्ये आतापर्यंत 3 धावा 1 विकेट समीर पाटीलच्या खात्यामध्ये. फटका चांगला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. जोपर्यंत बॉलवरती जातील एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 14 वरती सिंगल डबलला प्रमोट केलं जातं. P2च्या षटकामध्ये याचं कारण समीर पाटील एक जबरदस्त गोलंदाज आहे. कित्येक वर्ष क्रिकेट तो खेळला आणि त्यानं मात्र इथे विकेट देखील मिळवली. सतीशची तर समोर स्ट्राईकिंगला या षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज प्रदीप काळन. शेवटचा बॉलचा मारा केले प्रदीप. ऑन कार्पेट फटका चालला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळते सिंगल. ज्या लेनवरती बॉल टाकला ना जिथे फिल्डर उपस्थित त्या लेनमध्ये समीर पाटीलला बॉल टाकला आणि फिल्डरकडे देखील दिला. श्रीधर मात्रेनं बॉल कॅदर केला. अशा रीतीनं यशस्वी षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. या षटकामध्ये अवघ्या 5 धावेचं षटक फेकलं. इकॉनॉमिक्स गोलंदाजी काय असतं आणि तुम्ही पाहिला टेस्ट रन व्हेरिएशन बॉलचा टप्पा लेन लाईन क्रिकेटचा सीपर कमबॅक सीपर कंट्रोल या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिला. आणि अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 15 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला उत्कर्ष ठाकूर. तिसऱ्या षटकामध्ये उत्कर्षाला रिदममध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. उत्कर्ष ठाकूर आला. समोर प्रदीपला तुम्ही पाहता. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पहिलाच बॉल खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटला स्पर्श होऊन बॉल टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. उत्कर्ष ठाकूरनं डॉट बॉलनं सुरुवात केली आहे तिसऱ्या षटकाला. याच्या अगोदरचं खूप चांगलं षटक राहिला सोनारपाडा टीमच्या बाजूनं. पहिलं षटक हेडून टीमच्या बाजूने राहिलं जिथे 10 धावा आल्या. प्रथमच्या अगेन्स्ट समीर पाटील अवघ्या 5 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट. उत्कर्ष ठाकूरचा पुढचा बॉल. अपील लेग बिफोर स्टंप मध्ये गवसला. पंचाचं बोट मात्र वरती आणि विकेटचं पतन. सेकंड विकेट डाऊन. सतरंगी हेड नेला. दुसरा धक्का. फलंदाज प्रदीप कालन बॅक टू डग आउट.
ला विकेट मिळती आहे. सतरंगी हेड उठलेला दुसरा धक्का. हेड उठायचे आमचे समालोचक मित्र करणजी काळन जर या मॅचला पाहत असतील करण तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये त्यांचा आवाज ऐकला. बॉल चालाय समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनला ते ठणक आल्या यश काळनचा दमदार चौकार. कोणावीस तुम्ही पाहता अमीर मोकाशी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पुढचा बॉल फुल टॉस आहे. नो बॉल घोषित केला. बॉल चाला बॉन्डलाईच्या दिशेनं लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत इथे तुम्ही पाहता घ्या 2+1 3 धावा. नो बॉल आहे. हार्ट फॅक्टर कमरेच्या जास्त जुवार बॉल उत्कर्ष ठाकूरचा फ्री हिट असणार आहे. फ्री हिट बॉल उघडा डोळे पाणी. नेक्स्ट बॉल फ्री हिट. यश काळन ऑन अ स्ट्राईक. फ्री हिटचा सामना करेल बॉलचा. षटका देईल पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. ही लाईन खूप चांगली आहे उत्कर्ष ठाकूरची. लेफ्ट हँडर आहे आणि खऱ्या अर्थानं बॉल रिलीज करत तुम्ही त्याचं पाहू शकाल कशा आहे त्याचा बॉलचा टप्पा पडल्यानंतर फटकन विकेट किपरच्या हाताबाद आहे. तेज तर्राज आहे गोलंदाज. डॉट बॉल 22 धावा स्कोरबोर्ड वरती. षटका देईल शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस. बॉल चाला मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. एक किलिय पूर्ण आणि थ्रो देखील तुम्ही पाहता तो डेंजर एंडला. अशा रीतीनं 3 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 23 धावा स्कोरबोर्ड वरती. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये तुम्ही आदेश पाटीलला पाहता आणि ऐकवा डीजेच्या माध्यमातून एक संगीत. चांगलं संगीत. माता शुभ्री खऱ्या अर्थानं राम येणार तिला नक्कीच माहिती होतं. तिने देखील अंगण सजवलं होतं. कच्चे बोर नक्कीच खाएंगे या संगीत. डीजे प्रमोद तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. जबरदस्त ऑपरेटर आहेत ते देखील आता लईमध्ये आले आहेत. जबरदस्त संगीत
चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. समीर पुन्हा एकदा आला. डॉट बॉलने त्यानं सुरुवात केली आहे चौथ्या षटकाची. कॅप्टन त्याच्यावरती विश्वास दिला दत्ता ठाकूरनं, का ना देवा, कारण की P2 मध्ये अवघ्या त्यानं धावा खर्च केल्या होत्या. 5 विकेट 1 मिळवली. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केला. हे बॅटर रंगतदार होणार यात मात्र शंका नाही. षटकातील पुढचा बॉल खोदून काला. या बॉलला बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं एक केली. पुन्हा दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा घेत असताना प्रयत्न होते, तुम्ही पाहता यशचे, आणि इथे पंचानं बाद दिलाय. पण लगेचच आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का? थोडा एक्वेट आला. रॉकेट थ्रोला तुम्ही पाहता फिल्डरच्या माध्यमातून, आणि इथे फलंदाज बाद. यशची विकेट मिळती आहे. गरज नव्हती यश काढायला, फलंदाज बाद आहे. आम्ही लगेचच चेक देखील केलं आणि विकेटचं बटन. काढण मैदानामध्ये गेला. जबरदस्त फलंदाजा मिडल ऑर्डरचा. आता कशा रीतीनं बॅटिंग करेल. मिडल ऑर्डरमध्ये तुम्ही सार्थकला पाहता, चांगली फलंदाजी देखील त्यानं केली आहे. याच मैदानावरती आता करेल का? धावा धावपलकावरती स्कोर थांबला. सार्थक आला. षटकातील पुढचा बॉल फटका बॅटच्या रनरमध्ये उडवला. मिस्टामिंग आहे. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय. विकेट, आणखीन एक विकेट. सलामीवीर धीरज पाटीलचा खेळ संपला. आणखीन एक धक्का सतरंगी हेड दोन्ही संघाला. देखील एक विकेट मिळते 23 वरती. बच्चे पार्टी खूप चांगली डान्स करतात. लहान लहान मुलं ते दमत नाहीये. संगीत लागला लगेच नाचतात. कुठलं पण संगीत लावा, त्यांना डान्स करण्यामध्ये एंटरटेनमेंट आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी कल्पेश काळन. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता अपील पाहिली, पंचांना अपील हटाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सार्थक धावत होता डेंजर एंडला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 24 या आकड्यावरती या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी. दुसरा स्पेल टाळतोय समीर पाटील. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. सार्थक समोर आहे. खोदुकाला या बॉलला मिड ऑफला फिल्डर उपस्थित. बॉलवरती मिळते एक धाव. एका धावेनं सार्थक काढणं खेळला सुरुवात आणि संघ धावून पोहोचला धावा धावपलकावरती 25. फटका चांगला. बॉल उलवला. बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2. अठ्ठावीस धावा धावपलकावरती. बघा थोडी आम्ही दुरुस्ती करतो. 28 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावपलकावरती.
कॅप्टन उपस्थित राहा आणि गावदेवी नारिवली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. दोन टीमचे कॅप्टन नारिवली टीम आणि पिंपरी टीम कॅप्टन उपस्थित राहा. बघा आपण टॉस करणार आहोत. डेट ओव्हर स्लोगन हाणामाईचं षटक आणि स्ट्राईक केला तुम्ही सार्थक काळणला पाहता. यश केणे बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस आहे, फुल टॉल केला. हेच तर धमक आहे सार्थक काळण मध्ये. ठोकला षटकार. सार्थक काळण एक मिडलचा चांगला फलंदाज आहे. उसाटण्याच्या नाईट स्पर्धेमध्ये टोटल 3 बॉल 3 षटकार त्याने लगवले. 22,000 रुपयाचं कॅश प्राईज त्याला देखील ते मिळालं होतं. आता या मैदानावरती त्याचा देखील तोच प्रयत्न असेल की अजून 2 षटकार मारतील ते. आणखीन एक बॉल चालला. लॉंग ऑनचा फिल्डर प्रयत्न करेल त्याच्या वाक्याच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकारचा आला तर रुक्मत पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचं 3,000 रुपयाचं कॅश प्राईज. तिसरा येईल का? मारू शकतो ती धमक आहे त्याच्यामध्ये. 22,000 रुपयाचा कॅश प्राईज देखील. तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मनोहर शेठ राऊत सारसोले नवी मुंबई यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 1,000 आहे. नो बॉल घोषित केला आहे. दडपण आहे, दबाव आहे. व्यवस्थित वाट वरती कनेक्ट झाला नाही आणि तुम्ही पाहताय या 3 धावा धाव पलकावरती वेगानं वाढतात. 43 धावा. नो बॉल घोषित केलाय. तुम्ही पाहता पंचानं आता धावा वाऱ्याच्या वेगानं पुढे येतात आणि सार्थक काळांमध्ये धमक आहे. मी आधी सांगितलं त्याच्यामध्ये धमक आहे. फ्रीड बॉल येईल का? अजून एक षटकार. आणखीन एक बॉल उडवलाय. चाललाय. बिग हिट. एकदा बॅटिंग आवडली असेल सार्थकची. टाळ्या झाल्याच पाहिजेत. ठोकलाय षटकार. आधीच म्हटलं सार्थक कालान मिडल ऑर्डरचा एक घातक फलंदाज आहे. एकदा सार्थकची बॅटिंग आवडली असेल टाळ्यात झाल्याच पाहिजेत. यश काळन बाद झाला. आज टीम मध्ये रोहित नाहीये. नक्कीच इंजर्ड असतील ते रोहित आज नाहीये. तो देखील असला तर कुठेतरी एक कदाचित जबरदस्त बॅटिंग असतो पहिलो रोहित. त्याची देखील कमी आज हेडूटेला जाणवली पण ते काम पूर्ण केलंय सार्थक कालन. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 49 धावा धावपलकावरती. हा गती कमी केली. व्हेरिएशन लेन पिक करता नाही. हा कमी गतीचा बॉल होता. डॉट बॉल आला. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धावपलकावरती. मोठा बडखा खेळण्याचा प्रयत्न. बॉल खूप चांगला. षटकार जरूर आले तरी मी देखील कमबॅक करू शकतो एस सांगत असताना आतापर्यंत तुम्ही पाहता आणखीन एक डॉट बॉल आला. या षटकातील शेवटचा पूर्वार्धातील बॉल. टार्गेट किती सेट होईल. कमी गती पण इथे वाईड बॉल आहे. या एका धावेच्या बरोबरीनं 50 कंप्लीट. 50 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय सतरंगी हे डोटे सगळं 50 धावा धावपलकावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत. सार्थक काळन त्याच्या बॅटमधनं तुम्ही 3 भव्य षटकार पाहिले. हा टार्गेट सेट करणारा बॉल. या बॉलवरती येईल का एखादा मोठा फटका हवा हेडूटने संघाला. तो येईल का सार्थकच्या बॅटमधनं.
ऑल ऑन दी कार्पेट तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग झाली. एका डावेच्या बरोबरीनं पहिल्या पूर्वार्ध इथे समाप्त झालं. धाव फलकावरती टोटल लागल्यात 51 आणि उत्तरार्धामध्ये आता विजयासाठी 52चा पाठलाग करायचा आहे. टीम गावदेवी सोनारपाड्याला या धावा डिपेंड केल्या जातील सोनारपाडा टीमच्या बाजूनं की या धावा चेस केल्या जातील सोनारपाडा टीमच्या बाजूनं की डिपेंड केल्या जातील टीम हेडोटनेच्या बाजूनं. ऐकूया खेळाचं उत्तरार्ध आपण जगदीशजी पाटील सरांच्या मुखातून आणि तोपर्यंत टॉस करू. पिंपरी आणि नारिवली यांच्यामध्ये जे सज्ज जगदीशजी पाटील सर. थँक्यू. तर यासाठी मी टॉससाठी इन्व्हाइट करतो आमचे 14 गाव विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय बालारामजी परशुराम पाटील यांच्या हस्ते टॉस वेळी स्वर्गीय विशाल एलेवन पिंपरीच्या विरोधात गावदेवी नारिवली रेग्युलर मधील सामना असेल. चला निखिलचा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय पिंपरी संघ. टॉस जिंकलाय प्रथम कशाला पसंती द्याल? सर्वप्रथम या ठिकाणी आम्हाला ज्यांनी या आयोजनामध्ये खेळण्याची संधी दिली ते आमचे मित्र माजी सरपंच रामनाथ पाटील आणि उत्तम दादा यांचे मी धन्यवाद देतो. आमची ही पहिली स्पर्धा आहे नाईटची. डेमध्ये आम्ही बऱ्याच वेळा या ग्राउंडवर खेळलो आहे आणि ग्राउंडचं नियोजन आणि सर्व गोष्टी अतिशय सुंदर आहेत. त्याबद्दल सर्व कमिटीचे स्वागत करतो आणि आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो. मग नारिवली संघ कधी भेटगाठ झाली आहे का या संघासमोर? डेमध्ये भेटगाठ झालेली आहे निगूच्या ग्राउंडला आणि एक मोठा संघ आहे. आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटेजी असेल? प्लेइंग 11 काय असतील? जे रेग्युलर खेळतात तेच असतील का एक दोन बदल असतील त्याच्यात? खेळाडू रेग्युलरच आहेत आणि गणेश आणि संदेश सारखे आणि यश सारखे चांगले गोलंदाज आहेत. तर त्यांच्या जीवावर आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू विशाल. तर निखिल बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त कितीचं टार्गेट ठेवाल? नक्कीच या मैदानावर जास्त धावा होतात तरी आम्ही 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आज गोलंदाजांची स्ट्रेंथ कशी असेल? नेहमीप्रमाणे असतात. गुरुदास सुद्धा आज आहे. कधी कधी त्याची अनुपस्थिती दाखवतो कारण बऱ्याच वेळा इंजुरीड आहे बऱ्याच दिवसापासून. मात्र आज काय पोझिशन संघाची? हो नक्कीच तो असल्यावर आम्हाला सुद्धा गोलंदाजी करायला जास्ती मजा येते आणि तेच गोलंदाज आहेत आमचे. काय म्हणशील एकंदरीत डे नाईट फॉर्मॅटमधील येथे दररोज 4 संघ रेग्युलर खेळले जातात? आम्ही या टुर्नामेंटमध्ये एंट्री नव्हती टाकली परंतु आम्हाला व्हाईट कार्ड एंट्री भेटले आणि त्या संधीचा आम्ही नक्कीच फायदा करू. ओके थँक्यू. तर टॉस जिंकला. टॉस बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकला टीम विशाल 11 पिंपरी या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम गावदेवी नारिवली संघाला. उत्तम पाटील दादा एक नंबर ग्रुपचा या हो हाय लीडर. नाना पाटील तो समाजसेवक नागाव गावाचा आहे टायगर. मोतीराम पाटील बाळकृष्ण मडवी संघाचे आधार मोलाचा. श्रीनाथ पाटील गुरुनाथ पाटील झुंजारी खेळ हाय यांचा. अरे आहे पावरला नाव नागाव क्रिकेट संघाचा आहे. पावरला नाव नागाव क्रिकेट संघाचा. पावरला नाव नागाव क्रिकेट संघाचा. पावरला नाव नागाव क्रिकेट संघाचा. राजू मामा चंद्रकांत पाटील गणेश पाटीलची सात खंबीर. मनोहर दिसले बालाराम मडवी खेळताना लावून जिगर. संजय पाटील चला लगेच फिल्डिंग लावा टीम एडुटने संघ आणि सलामीची जोडी जाऊ द्या मैदानामध्ये. बॅटर चालचं आपण सामना लगेच सुरू होईल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं जेथे टीम
सतरंगी एडुटने संघाने सुरुवातीला धावा केल्या, दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये अगदी कमी धावा आल्या आणि पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक केलं फलंदाज सार्थक काळन या फलंदाजाने आणि त्यानंतर धावा झाल्या एकूण त्या 51 झाल्यात. 52चं लक्ष आहे. चला 52चं टार्गेट आहे मॅच मध्ये. चांगला फाईट होईल. टीम सोनारपाड्याच्या विरोधात सतरंगी एडुटने संघ खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना देऊया लाख लाख शुभेच्छा. टीम एडुटणे आणि सोनारपाडा सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतं आपल्याला. एकीकडे दत्ता ठाकूर आणि त्याच्या जोडीला समीर पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो समीर पाटील मैदानावरती पाहतोय. गेली कित्येक वर्ष सोनारपाडा टीमसाठी ज्याचं चांगलं राहिलं योगदान. आणि बॉलर लालचंद्र भंडारी, लालचंद भंडारी. लालचंद भंडारी येणं पाहतोय आपण. एक सिनियर खेळाडू या टीमचा पहा मिळतो आपल्याला. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. सॉंग अपील केलं. बॅटर बाद. पहिल्या बॉलवरती फार मोठी विकेट आली आहे दत्ता ठाकूरची. जल्लोष करत असताना टीम सतरंगी क्रिकेट संघ एडुटणे. अगदी आपल्या उंचीचा फायदा घेत असताना गोलंदाज लालचंद भंडारीला पाहतोय आणि वन डाऊनला खेळाडू श्रीधर मात्रे वन डाऊनला आलाय. मोठे मोठे खेळाडू या दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहा मिळतात. पुन्हा एकदा ऑफ ड्राय केलाय. ते सुद्धा मिसफील्ड झाली आहे. रनआउटची ताट शक्यता होती मात्र 2 धावा सुद्धा मिळाल्यात. फिल्डिंग करत असताना तुम्हाला चांगला एफर्ट द्यावा लागेल कारण तुमच्याकडे जास्त धावा नाही आहेत. हा रेग्युलर फॉर्मॅटमधील टीम आहे त्यामुळे तुम्हाला 52 धावांची सुरक्षा करायची आहे. डिपेंड करायचे आहेत त्या धावा टीम एडुटनेला. पुन्हा एकदा फटका इनसाइड आउट केला. बॉल हवेत. फिल्डर खाली आल्यात. झेल स्वीकारत असताना पाहतोय आपण दुसरा धक्का दिलाय. भूषण होते त्या ठिकाणी. बॅटर बाद.
2 धक्के लागल्यात. न्यू बॅटर विकी आल्यात मैदानामध्ये. पाहतोय समीर पाटीलच्या सोडीला फार मोठे धक्के लागले. त्या धक्क्यातून सावरावं लागेल टीमला, कारण 52चं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट जाणं हे सुद्धा तुमच्यासाठी थोडंसं घातक ठरू शकेल, कारण विकेट आपण हातामध्ये ठेवले तर पुढचा प्रवास सोयीस्कर होतोय. पुन्हा एकदा उडवलाय फटका. चांगल्यात फिल्डर अगदी समोरून आल्यात. चेंडू जाईल. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. 4. विकीच्या बाट मधून आज चौकार. त्याला सुद्धा माहित होतं की आता अटॅकिंग करणं फार महत्वाचं आहे, कारण 2 विकेट ऑलरेडी गेल्यात आणि धावसंख्या पाहिली तर स्कोर बोर्डवरती 6 धावा आहेत. पहिलं षटक. टू गो. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. वाईड बॉल. अंपायर्स कॉल. वाईडच्या स्वरूपामध्ये येते. एक अबांतर. धाव मिळाली. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला एकीकडे स्वर्गीय विशाल 11 पिंपरीच्या विरोधात साक्षी 11 गावदेवी नारिवली. यावेळेस पटका चांगल्या हवेत खेळल्यात. फिल्डर आहेत मात्र बनतील प्रेक्षक. व्हॉट अ शॉट. सुपर चौकार. नाही, आता तुम्ही नाचगाणं बंद करा बस. आता खूप दमल्यात तुम्ही, नाहीतर झेंडू बाम लावायला लागेल तुम्हाला सुद्धा. सकाळी शाळेत जायचंय त्यामुळे आता आराम करा. चला 2 चौकार आल्यात पिकीच्या बाटमधून. रिवाज. पुन्हा एकदा बाईट नाहीये. जरी विकेट मिळाल्या असल्या तरी रन मात्र सातत्याने येत असताना आपल्याला पहा मिळतात. रन झाल्यात स्कोरबोर्ड वरती त्या 12. अद्यापपर्यंत 2 चौकार, दुहेरी धाव आणि 2 वाईटच्या स्वरूपामध्ये धावा येत असताना पाहिल्या. 10 पेक्षा जास्त सरासरी बनवायचे ती टीम सोनारपाडाला. मात्र पहिला षटक आहे. 12 वरती 2. लास्ट बॉल. आत्ता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. फलंदाज बीट झाल्यात. षटक संपलाय. दुसरा पहिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 बाद 12 अशी स्थिती आहे ती टीम सोनारपाड्याची. लगेच फिल्डिंग करा टीम एडुटने संघ. अंपायर संदीप सर.
गोलंदाज भूषण काळनालाय. चल तुम्हाला सुद्धा 20 मिनिटाचा अवधी आहे. टीम एडुटने संघ लक्षात ठेवा, टाइम सर्वांना आलेला आहे. आपण सहकार्य करा प्लीज, कारण ही डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आहे. त्यामुळे सर्व संघांनी वेळेवरती या आणि सर्व संघांनी वेळेवरती उपस्थित राहून सहकार्य करा. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, 12 वरती 2 आहेत. समीर पाटील स्ट्राईकवरती, एक सिनियर खेळाडू ज्याने एका क्रिकेटमध्ये गाजवला, अद्यापही गाजवतात, कारण एक लेजंड खेळाडू आहेत सोनारपाडा टीमचे. दुसरं षटक पॉवर प्ले नाही आहे. गोलंदाजाचा रिदम बऱ्याच वेळा असाच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. ज्यावेळेस गोलंदाजीवरती येतोय तेव्हा असं सातत्याने चित्र असतं, कारण आपल्या पायांची हालचाल व्यवस्थित झाली नाही तर पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजी मार्गवरती जावं लागतं. एक वेगवान गोलंदाज आहे. ऑफ ड्राय करायचं होतं, आउटसाइड ऑफ स्टंप, एज अँड टेकन. पहा ह्या खेळाडू वृत्ती समीर पाटीलची. दिस इज ग्रेट क्रिकेटर, टेनिस बॉल मधील अत्यंत चांगला क्रिकेटर आहे. गेली बऱ्याच वर्ष मी मगाशी उल्लेख करत होतो आणि आता स्वतःहून निघाले. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे येण्याच्या अगोदरच क्रीज सोडले. त्याला माहित होतं की एज लागली आहे आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम सोनारपाड्याला. प्रथम ठाकूर आल्यात. 5व्या क्रमांकाचा खेळाडू प्रथम ठाकूरला पाहतोय. धावा पहिल्या ओव्हरमध्ये ठीकठाक होत्या, 2 विकेट गेली होती, मात्र तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते नव्हते तोच धक्का लागला. पुन्हा एकदा चेंडूला कटून काढला. बॅक टू बॉलर्स, डायरेक्ट हिट दिलाय, मात्र तोपर्यंत क्रीज मध्ये पोहोचले होते. पंचाने इशारा केला की फलंदाज सेफ आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय, यंगस्टर आहेत खेळाडू. आणि आता हे नव्या उमेदीचा एक खेळाडू. बऱ्याच टीममध्ये बरेच बदलाव पाहायला मिळतात आपल्याला, कारण जिथे नवीन नवीन यंगस्टरना सुवर्ण संधी दिली जाते, कारण अभी नाही तो कभी. फटका येते सुद्धा चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, धाव मिळेल फक्त एकच. एकेरी धाव मिळाली. एकणे धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आपल्याला. अत्यंत चांगला क्रिकेट या दोन संघामध्ये पाहतोय, परंतु जास्त वेळ घेऊ नका. टाइमच्या बाबतीत अलर्ट राहा. फिल्डिंग मध्ये परिवर्तन, हा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, आम्ही नेहमी सांगतो. बिग शॉट, फटका चांगला, अगदी बॅटच्या रडारामध्ये आला. चेंडू फेकून दिला डीप मिड विकेटच्या वरून. भव्य षटकार. षटकार आला, अगदी बॅटच्या रडारामध्ये आला चेंडू. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. धावसंख्या 19. दुसरं षटक मार्गाचं पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा दूरवरून खेळायचं होतं. पंच वाढ चिकून करत असताना
एक धाव अवांतर स्वरूपाने मिळेल. रन झाल्या त्या आता 20 झाल्या. 32 पाहिजेत. यावेळेस पुन्हा एकदा झेलची शक्यता होती. कीपर हाताला स्पर्श होऊन चेंडू खाली पडतोय. वेल ट्राय. प्रयत्न चांगले होते. यश मिळालं नाही आहे. मात्र धाव सुद्धा मिळाली नाही आहे. फिसा अद्यापी स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. एकूण टार्गेट आहे 52चं म्हणजे 32ची अद्यापी गरज आहे तुम्हाला. 19 बॉल. रिव्हर्स केल्यात. फटका चांगला आहे. चेंडू जाईल जमिनी लगत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार शॉट. चौकार. एकत्र येऊ नका प्लीज. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 24 आणि गरज आहे ते 18 मध्ये करायच्या त्या 28. 18 बॉल 28 रनची गरज टीम सोनार पाडायला. पॉवर प्लेची 2 ओव्हर संपली गेल्यात. जरी विकेट आल्या सुरुवातीला त्यानंतर मात्र धावांचा सिलसिला धावांचा वेग कंटिन्यू राहिला. त्यामुळे आता धावा 18 मध्ये 28. गोलंदाज लालचंद पुन्हा एकदा पहा मिळतो आपल्याला. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. सफलता मिळते त्याच्यामध्ये. अगदी सरळ चेंडू निघून जातोय. डॉट बॉल आलाय. आता एक डॉट चेंडू सामन्यावरती पकड निर्माण करू शकेल. तर दुसरीकडे एका चौकार षटकार सामन्यामध्ये शिरकाव करेल टीम सोनारपाडा संघ. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते 17 मध्ये करायचे आहेत 28. बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. पुन्हा एकदा लालचंद चेंडूच्या खाली. गुड कॅच. फलंदाज बाद. धक्का लागलाय 4था सोनारपाडाला. न्यू बॅटर राहुल केने मैदानामध्ये आलाय. नॉन स्ट्रायकरला पाहतोय आपण. विकी अद्याप चांगली बॅटिंग करत असताना सुरुवातीलाच मात्र आल्या चौकाराने अकाउंट ओपन केला. 6 बॉल 18 धावा संख्यावरती खेळतोय. महत्वपूर्ण विकेट असेल. 3 चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्यात आणि 1 षटकार. या सध्यापर्यंत धावून आल्याच नाही निखिल चाले टीमचे कॅप्टन. पहिलाच बॉल उडवलाय जागेवरून. मात्र फिल्डर आहेत
बनतील प्रेक्षक षटकार. विकेट त्यानंतर षटकार वार पे पलट वार असंच काहीसं चित्र आपल्याला पाहा मिळतोय आता या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र क्लीन बोल्ड. एच लागले आणि चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. चला न्यू बॅटर ऋषिकेश आल्यात मैदानामध्ये. पहा मिळतात आपल्याला कधी चौकार कधी षटकार कधी विकेट कधी डॉट असंच सध्या चाललेलं आहे. दोन्ही संघ कधी इन होणारा संघ पुन्हा एकदा पाठीमागे ढकलला जातोय तर दुसरा संघ पुढे सरकतोय पुन्हा एकदा तो माघारी येतोय. हे चित्र सध्याच्या स्थितीला पाहतोय सोनारपाडा आणि एडुटने या दोन संघांच्या दरम्यान. 14 चेंडू अद्याप 22 धावसंख्येची गरज. आताचा बॉल पुन्हा एकदा वेगवान पहा मिळतो आपल्याला. तेच तर्रार गोलंदाजी करत असताना लालचंद भंडारीला पाहतोय. चांगली गोलंदाजी चांगला वेग आहे. दिशा सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळते. अचूक टप्पा ठेवणं सुद्धा फार गरजेचं. त्यामुळे सध्या तो भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा टप्पा अचूक होता. चेंडू गेलाय डॉट. चांगल्या षटकाची सांगता. जरी षटकाराला विकेट मिळाली 2 चेंडू डॉट आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 30 धावा झाल्यात. आत्ता 22 ची गरज आहे. येणारे 12 बॉल करायच्या त्या 22. प्लीज थोडासा सहकार्य करा वेळेच्या बाबतीत. खूप वेळ गेल्या मॅचसाठी. आम्ही वारंवार सूचना करतोय. आयोजन कमिटी सुद्धा आम्हाला सूचना करते. त्यामुळे आमचं काम आहे तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवणं. आपण त्याच्यावरती अंमलबजावणी करा. 12 मध्ये बनवायच्या त्या 22. मॅच मात्र रंगात आल्या.
प्रदीप काळनला पाहतोय आपण, चौथं षटक. लागोपाठ 3 विकेट साठी मनोहर शेठ राऊत जे सारसोले नवी मुंबईचे आहेत त्यांच्या वतीने 1000 रुपये कॅश आहे टीम एडुटनेला. चला सामना सुरू होतोय. 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. लेट्स प्ले. पहिलाच बॉल उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर उपस्थित आहेत. सतीश कालन, नो मिस्टेक. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. चांगला विकेट मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या रीतीने झेल स्वीकारला. थोडीशी ताकद कमी पडली आणि सर्व लांब बाउंड्री होती तिथे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा जो एरिया होता. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा बदल करत असताना पहा मिळतोय आपल्याला न्यू बॅटर मैदानामध्ये इन झालाय. सिद्धेश पाटीलला पाहतोय आपण. पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये. डाट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. त्यानंतर डाट म्हणजे 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. 10 मध्ये 22. 10 चेंडू 22. पुन्हा एकदा फटका. चांगला डीप स्वीपर कव्हरला चेंडू चाललाय. लास्ट मोमेंटला फिल्डर आल्यात. चेंडूला अडवलाय. गुड फॉल्डिंग. सतीश होते त्या ठिकाणी आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. आता मात्र एडुटने संघाला कळलं असेल की कशा प्रकारे फिल्डिंग करायचे. लास्ट मोमेंटला येत असताना पाहतोय आपण. आपण स्क्रीनवरती पाहू शकता GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट डाट यांच्या माध्यमातून आमचे तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे एक्सप्रेस या नावाने प्रचलित असणारा आज मात्र कुठे का होईना क्रिकेट आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये प्रगती. फटका चांगला आहे. भरपूर ताकद लावली आहे. लॉंग ऑफच्या वरून यूज अँड मॅक्सिमम 6. कितना है दम. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर. 8 चेंडू 14 ची गरज आहे आता या मॅच मध्ये. तुम्हाला पहा मिळतोय वार पलटवार झालाय. कधी विकेट, कधी डॉट बॉल, कधी चौकार, कधी षटकार. हेच तर प्रेक्षकांना हवं असं. सिद्धेशने सुद्धा एक मोठा फटका खेळात. कारण एक भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. ताकदवर खेळाडू. पुन्हा एकदा लो फुल टॉस. फिल्डर वेगाने आल्या. चेंडूवरती उचललाय. बॉलला फेकलाय. तोपर्यंत धाव एकच मिळेल.
शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये 7 बॉल 13 अद्याप सामना डोलायमान अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे सामन्याचा रिझल्ट काय असेल हे सांगणं आत्ताच कठीण जाईल, कारण कधी चांगले मॅच रंगले आहे या दोन संघामध्ये. आणि आता शेवटचा बॉल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल. 7-13 7-12चं समीकरण बऱ्याच वेळेला पाहिलंय, मात्र आता 7-13 येथे फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर, अगदी सरळ धनुष्य बाणासारखा चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड सिक्सर. मीटिंग करा प्लीज, लॉंग टीम मीटिंग नको. संदीप सर, आम्ही बोलतोच, तुम्ही जवळ आहेत, तुम्ही करून दाखवा. नाही का? ओके, चला आता मॅच मध्ये जाऊया. 6-7 बनवायचे आहेत अद्याप. शेवटच्या बॉलवरती षटकाराला मी सांगितलं दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून बॉल महत्वाचा आहे. एखादी विकेट, एखादा डॉट, एखादा चौकार, एखादा षटकार. सोनारपाडा टीमच्या बाजूने षटकार पाहिला. आणि आता 6 बॉल 7. आता यश काळन आल्यात. आणि मागच्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये यश केनी होता, टीम सोनारपाड्याचा गोलंदाज, आणि यश काळन आहेत. आता 6-7 बनवायच्यात. यावेळेस पाहतोय आपण वाईट बॉल. सुरुवात झाली आहे वाईटनी, नाहीये. आता 6-6. हो, येथे उडवलाय, मात्र जास्त उंची लांबी कमी आहे. खेळाडू फिल्डर डाउंडी बॉल चेंडूच्या खाली आले, चांगला झेल स्वीकारलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. एक नंबर ग्रुपचा या हो हाय लीडर. नाना पाटील तो समाजसेवक, नागाव गावाचा आहे टायगर. मामा चंद्रकांत पाटील, गणेश हॅलो हॅलो. तर या दरम्यान आमचे नारिवलीचे यश रतन भोईर व्यासपीठावरती या, स्वागत आहे. तर आपला ग्रामीण रेग्युलर संघटनेचा जो नियम आहे तो आपल्याला फॉलो करावा लागेल. विकेट अगोदर विकेट पाहिले जातील, त्यानंतर दोन्ही संघाचे विकेट समान असतील तर टॉस असेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे पहिली फलंदाजी करत असताना टीम एडुटने संघाचे विकेट गेले होते ते 4, आणि आता सोनारपाडा संघाचे 7 बाद झाल्यात. त्यामुळे धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी करायची आहेत. 5 बॉलमध्ये 6. उत्कर्ष आला डावकऱ्या त्याचा बॅटर उत्कर्ष. चला 5 मध्ये 6. सामन्याचा रिदम तोडू नका मित्रांनो प्लीज. ओ चेंडू चालला येते, पाहतोय आपण फिल्डर उपस्थित झाल्यात. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि सेकंड धाव येते, पूर्ण केली जाते. चला आता 4 चेंडू 4 धावा कंपल्सरी. हे डावकुरे आताचे बॅटर आहेत
आणि नेहमीच आपण पाहिलं त्यांना चांगल्या पद्धतीने खेळत असताना उत्कर्षने सुद्धा 2चा फटका खेळलाय. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर आलेली मोठी विकेट आणि पुन्हा एकदा 2 धावा. 4 चेंडू 4. ओ सेन्सिबल क्रिकेट. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. गुड फिल्डिंग. भूषण होते त्या ठिकाणी. एकच धाव मिळाले. 3 बॉल 3. पहा कशी मॅच रंगात आली आहे. आता दोन्ही संघ विचार विमर्श करत असताना की आता करायचं तर काय करायचं. एखादा मोठा फटका, विकेटचा धोका, एखादा डॉट बॉल, पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव, तर एखादा चौकार सामन्याला फिनिश करेल, संपेल, मग तो येईल का, कदाचित आज प्रश्नचिन्ह विचारला जाईल. आता 3 बॉल 3 ची मॅच आहे. अत्यंत चांगले मॅच पाहायला मिळतोय. फिल्डिंग प्लेसमेंट सुद्धा वारंवार बदल करत असताना, कारण दोन्ही संघावरती प्रेशर तेवढाच आहे. जास्त प्रेशर सोनारपाडा टीमवरती आहे, कारण धावा बॉल टू रन हवे आहेत, त्यामुळे तुमच्यावरती प्रेशर जास्त प्रमाणात पाहा मिळतोय. 3 बॉल 3 आणि येथे फटका चांगला आहे. मॅच संपवली आहे. फिनिश. सामना जिंकला टीम सोनारपाडा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. हार्ड लक टीम हेडुटनी. हमारी एंट्री आए दिल में बची. आमचे सोनारपाड्याचे सुभाष मंडळ ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. चला आता लगेचच स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघ, चला लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया आपण.